पाडाचा मयूर हे दोघे आघाडीला आहेत, तर दुसऱ्या बाजूने नवापाडाचा यश चौधरी. पहिल्या षटकामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर्स ऑन साइडला मिड विकेट. हे दोन फिल्डर 30 या सर्कलच्या बाहेर आहेत. पॉप प्ले मिड ऑन मिड ऑफ आत बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फाईन लेग थर्ड मॅनचा पॉइंट. अँड देन गलीमध्ये देखील एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. चला चला फिल्डिंग साइड वेळ जास्त घेत आता सामन्याला सुरुवात करा प्लीज. बरोबर 10:57 या मॅचला आपण करतोय सुरुवात. दोन्ही संघांना विजयाच्या लक्ष शुभेच्छा. वेळी फर्स्ट बॉल फुल टॉस होता बट ऑन साइडला टर्न करण्यात आला. मिड विकेट मध्ये फिल्डरचा वेगाने आपण बघितले धाव एक आले आणि सिंगल सोबत ईस्ट या टीमचं खातं उघडलं. अनिकेत पाटील पॉवर प्ले स्पेशल बॅटर आहे. 360 डिग्रीमध्ये तो खेळत आलेला आणि या सीझन मध्ये जबरदस्त खेळ झाले केलेला. दुसऱ्या बाजूने मयूर मोठेचा बॅटिंग क्रम आपण ग्रामीण त्याचा कमालपाडा टीमसाठी बघितलं तर तो मधल्या फळीमध्ये येत आलेला, पण इकडे या मॅचमध्ये तो आघाडीला आला. रणनीती थोडीशी वेगळी आहे. कदाचित सुरुवातीपासून त्यांना आक्रमण करायचं आहे. लॉंग ऑफ रेडी ठेवला मयूरसाठी. पुढचा बॉल चौधरी ओव्हर द विकेट. फुल लेंथ होता. लॉफ्ट करायला गेलेत समोर, मात्र बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्टच झाला नाही. पहिलाच बॉल होता. यॉर्करला अटेम्प्ट यश कडून होतं, मात्र इकडे थोडासा हलका पुढे पडला पण तो बॅटवरती आलाच नाही. डॉट येतोय. धावसंख्या थांबली आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. सुरुवात झाली आहे 10:57 ला. पुढचा बॉल फुल टॉस आहे. डाऊन द ग्राउंड स्ट्रेट हिट सीमा रेषेचा बार. मयूरने मारलाय षटकार. पुन्हा तोच प्रयत्न इकडे यश चौधरी कडून राहिला. यॉर्करला अटेम्प्ट केलं होतं, पुढे पडला, फुल टॉस गेला आणि थेट तो गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांनी डोंबिवली ईस्टचा धाव फलक 7 फलन 7 धावा. पुढचा बॉल चौधरी. लोवा फुल टॉस आहे. उडवला हवेत आहे. मिड विकेटला फिल्डर पाहतोय आणि शेवटी बॉल डोळ्यांचा नजरेआड लुक त्या ताऱ्याप्रमाणे सीमा पार. षटकार. चला अंपायर, जास्त वेळ जर बॉल येत नसेल तर नवीन बॉल घेऊन तुम्हाला मॅच कंटिन्यू करावी लागेल. थांबून जमणार नाही तर सकाळचे 12 वाजतील. 10 मॅचेस आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. वेळेची मर्यादा. 2 षटकार आणि धावा पोहोचल्या 13 या आकड्यावरती. थँक्स टू व्हॉलेंटियर्स अँड ऑल्सो ऑडियन्स जे आम्हाला सीमारेषेच्या बाहेर गेलेले बॉल देत आहेत. 2 षटकार, धावा 13 वरती. बॉल बाकी अजूनही 2. मयूर मोठे ज्यासाठी आलेला पहिला बॉल जरी डॉट गेला असला तरी इरादे स्पष्ट आहेत. 2 षटकार आलेत. स्वीट हिट चांगला पिक केला. बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करेल. आणखी एक चौकार. यानंतरच्या मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांना विनंती आहे टॉस साठी तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. 2 षटकारासोबत बॅकवर्ड पॉइंटला आलेला रिव्हर्स चौकार आणि धावा पोहोचल्या 17 या आकड्यावरती. धावांचा वेग आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. पुढचा बॉल चौधरी थोडासा मागड्या वा पिचच होता पण बॅटवरती व्यवस्थित आला नाही. शॉर्ट मिड विकेटला टीम मध्ये फील्ड डबलचा चान्स. अनिकेतचा कॉल आहे. थ्रो चांगलाच होता बट जा वेगाने अनिकेत धावला. 2 धावा आणि 2 धावांसोबत इकडे आपण पाहतो पहिल्या षटकाचा खेळ संपला. पॉवर प्ले पहिलं षटक 19 फॉर नन डोंबिवली ईस्ट. 19 धावा धाव फलकावरती आहेत विदाउट लॉस. चला 5 मिनिटं तुम्ही घेतलेले आहेत. वेळेचं बंधन आहे. कम ऑन.
टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 19 धावा. 5 मिनिटं तुम्ही घेतलेले. सेकंड ओव्हरमध्ये अनिकेत मॅन फ्रॉम मोठा गाव. एका बाजूला अनिकेत सोनारपाड्याचा जो बॅटिंग करतोय, दुसऱ्या बाजूला अनिकेत एक गोलंदाज जो मोठा गावचा आहे. ईस्ट आणि वेस्टमध्ये सुरू असलेली लढत आपण एन्जॉय करत आहोत. सिद्धिविनायक चषक 2026. पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. सेकंड ओव्हर पहिला बॉल शफल झालाय, स्वीप करतोय, कॅप मध्ये बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला धावतोय फिल्डर. शेवटी असं वाटतंय पोहोचलाय. चांगली फिल्डिंग, वा. थ्रो येतोय आणि तोपर्यंत धावा आपण पाहतोय त्या दोन धावांनी स्कोर सध्या आपण पाहतोय 21. फार वेगाने ते फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात आउटफील्डमध्ये. पॉवर प्लेमध्ये फर्स्ट ओव्हरमध्ये देखील जबरदस्त फिल्डिंग त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली होती. नेक्स्ट मॅचमध्ये खेळणाऱ्या दोन्ही संघांचे कर्णधार तुम्हाला रेडी राहायचं टॉससाठी मित्रांनो. आणि आताही कोणी जर जेवण केलं नसेल तर सर्वांना जेवणाची व्यवस्था स्टेजच्या लेफ्ट साईडला. उलटा बॅकवर्ड पॉइंट आणि बॉल सीमा पार, चौकार. रिवर्स 2 चौकार आतापर्यंत आपण बघितलेले आहेत. एक मयूरकडून बघितला आणि अनिकेत पाटीलचा पॅटर्न शॉट आहे. 360 डिग्रीमध्ये खेळणारा. मी अगोदरच म्हणालो की पॉवर प्ले स्पेशल बॅटर आहे या सीझनमध्ये. अनिकेत मागच्या 2-3 वर्षांअगोदरचं अनिकेत आणि आताच अनिकेत जमीन आसमान. बिकॉज जे स्किल त्याने इम्प्रूव्ह केलेलं आहेत आणि जो कॉन्फिडन्स नेहमीच जेव्हा जेव्हा तो मैदानाच्या आतमध्ये येतो त्याची बॉडी लँग्वेज बरंच काही बोलते. कारण एव्हरीथिंग इज पॉसिबल इफ यू बिलीव्ह इन युअर सेल्फ. आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही काहीही करू शकता. खेळ कोणता असू द्या. धावा 25 आहेत. पुढचा बॉल फुल टॉस आहे, काढून खेळला, गॅपमध्ये बॉल चालला, कावा पॉइंटला मोठी गॅप आहे. आउटफील्ड फास्ट आणि बॉल सीमा रेषेच्या बाहेर गेला, चौकार. पॉवर प्ले फटके तुम्हाला बनवावे लागतात. फुल टॉस जरी असला तरी ताकदीचा नाही. थोडा सॉफ्ट स्टम्पचा बाहेर बॉल आणि बॅटच्या पद्धतीनं बॅटचा चेहरा उघडला. फुल फेस ऑफ द बॅट. कवा पॉइंटला चौकार. 4 धावांनी स्कोर सध्या 29. बॉल बाकी अजूनही 2. चला चला फिल्डिंग साइड वेळ जास्त घेऊ नका प्लीज. पुढचा बॉल पुन्हा रिव्हर्स अटेम्प्ट आहे. वाईट यॉर्करला अटेम्प्ट आहे. गाइडेड मिसाईल प्रमाणे बॉल गेला. ही मॅच आतापर्यंत आपल्याला IPL सारखी वाटली. एकही खेळपट्टीवरची पिच आपल्याला दिसत नाही की जी बॉलर्सला सूट करेल. स्कोर सध्या आपण पाहतोय 29. शेवटचा एक बॉल आहे सेकंड ओव्हर मधला. अनिकेत ऑन द राईजला गेला, समोर लॉंग ऑफ खाली आहे. फिल्डर पोहोचलाय. चांगली फिल्डिंग. थ्रो येतोय. धावा ओव्हर थ्रो आहे. 2 धावा तर मिळतात. 2 षटकांचा काही संपला. 31 फॉर 31 धावा नाबाद. बॅटिंग करत असताना टीम डोंबिवली ईस्ट. ज्या टीमच्या मॅचेस थोड्या उशिराने त्यांना विनंती आहे प्लीज आपण जेवण करून घ्या. काही वेळानंतर काउंटर बंद होणार आहे. जेवण भरपूर आहे पण लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला विनंती की लगेच या आणि जेवणाचा आस्वाद घ्या. स्टेजच्या लेफ्ट साईडला 11 मिनिटं घेतले तुम्ही 2 ओव्हरसाठी प्लीज. विदिन 23 मिनिट्स तुम्हाला पहिली 5 षटकं टाकायचे आहेत. स्कोर 31. 2 षटकांचा खेळ संपलाय. चला कम ऑन. अकरा मिनिटं घेतले तुम्ही. 12 मिनिटांमध्ये 3 ओव्हर टाकायचे आहेत आता. फास्ट. बॉलर्स नेम
वेदांत. थर्ड ओव्हर. चांगला स्मॅश केला, कवसला बॉल. इनफिल्ड मध्ये दोन्ही फिल्डर फार वेगाने गेलाय. चौकार. लेग स्पिनर आहेत पण पहिलाच बॉल थोडासा मागे पडला, बॅकफुटला थांबला होता. वेट ट्रान्सफर. देन हा जो ॲक्शन रिप्ले डी पार्कर लाईव्ह इव्हेंट आपल्याला दाखवतात मेगा स्क्रीनवरती. आणि कवसला गेलेला हा जो बॉल. 4 धावा, 4ने स्कोर 35. साहिल शेळके ऑलराऊंडर आहेत. अगोदर त्यांचं समालोचन आपण ऐकलं, आता ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आहेत. 70-70 लाईव्हसाठी देखील बऱ्याच वेळेला ते आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. प्रिन्स मूवीज. आता शफल झालेत, फटका फसलेलाच आहे बट गॅप आहे. वॅकंट एरिया शॉर्ट स्कोअर लेगला पडतोय. एकच जावेकडे कंप्लीट केली आहे. सिंगल सोबत स्कोर 36. 36 धावा पहिल्या 14 बॉल मध्ये बनलेल्या आहेत. हेल्दी रन रेट आहे. चांगली बॅटिंग इकडे होते. आणि आता मैदानाच्या आतमध्ये नॉयडाचं वातावरण झालेलं आहे. जसं पुढे जाऊ विजिबिलिटी, दृश्यमानता, त्याकडे देखील आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. पुढचा बॉल वेदांत. रिव्हर्स अटेम्प्ट, शॉट कॉरला फिल्डर. जर फर्स्ट मध्ये बॉल सापडला असता तर चान्स होती यशकडे रनआउटची, बट सापडला नाही तो फर्स्ट मध्ये. आणि स्कोर सध्या आपण पाहतोय तो 37 विदाउट लॉस. चांगली बॅटिंग केली आहे. थर्ड ओव्हर, 3 बॉल आणि बाकी आहेत वेदांतचे. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर त्याने कमबॅक केलंय. चांगली फ्लाईट होती बॉलमध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट केलं. असं वाटलं की लेग स्पिनर पुन्हा लेग ब्रेक टाकेल, पण त्याने इकडे जो फुल लेंथ बॉल टाकला. पडल्यानंतर आता चांगला हा जो लेग ब्रेक पाहायला मिळाला. लेदर बॉल क्रिकेटचं प्रशिक्षण आणि 3 ते 4 वर्षा अगोदर आय थिंक मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर देखील होता वेदांत. चांगला अटेम्प्ट, उलटा बॅकवर्ड पॉइंटला मयूरने आणखी एक मारला. जबरदस्त षटकार. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. लेग ब्रेक होता, रेडी होता, स्विच केलंय स्वतःला आणि बॅकवर्ड पॉइंटला बॉलला पाठवलं मयूरने. 6 धावांनी इकडे षटकं संपली. ते अर्थातच 3 आणि 3 षटकांच्या गरीज बॅटिंग करत असताना डोंबिवली ईस्ट 43 ला नाबाद. चला चला, वेळ तुम्ही घेतला आतापर्यंत 14 मिनिटं. 9 मिनिटं बाकी आहेत. कमॉन. आणखी एक लेग स्पिनर आता आलेत. मिश्रा, आशिष मिश्रा. डोंबिवलीचं खुल्या गटातील क्रिकेट या देखील फिरकीपटूने गाजवलेला आहे. हा ट्रॅकर रेडीच होता. फाईन लेगला उडवलाय. अनिकेतचा षटकार. पहिला बॉल होता आणि इकडे शोल्डर जो होता व्यवस्थित फिरला नाही. रिलीज पॉइंटला कदाचित ती ग्रीप बॉलवरची आशिष व्यवस्थित नव्हती. फार मागे पडला. अनिकेत रेडी होता. षटकाराला पुढचा बॉल थोडा पुढे स्कूपला अटेम्प्ट होता, बट पडल्यानंतर बॉल जो फिरलाय तो बॅटवरती व्यवस्थित आला नाही. डॉट येतोय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. स्कोर सध्या 49. 49 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉल आणि बाकी 4. सिद्धिविनायक चषक 2026 आपण एन्जॉय करत आहोत. एक्झिबिशन मॅच डोंबिवली ईस्ट आणि डोंबिवली वेस्ट मध्ये नाव पहिलं आहे. 4थं षटक. रिव्हर्स अटेम्प्ट, चांगला पीक हवेत, कव्हर्स खाली आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल. चौकार.
बाउंड्री लाईनचा आतमध्ये हा जो बॉल पडलेला आहे चौकारासोबत. स्कोर सध्या 53. मिश्रा स्टेप आउट, समोर मारायला गेलेत. मिड ऑन कडे बॉल आहे. तुषार येतात. सिंगल तर मिळणार आहे सहज. आणि ही जी जोडी आहे मयूर आणि अनिकेत दोघंही फार चांगल्या पद्धतीने खेळतात. प्रत्येक ओव्हरमध्ये 1-2 मोठे फटके ते कन्वर्ट करतात आणि त्यासोबत सिंगल डबलकडे देखील तितका चांगला फोकस आहे. हेल्दी रन रेट आहे. जरी खोलवर बॅटिंग ऑर्डर असली तरी आतापर्यंत दोघांनी केलेली 54 धावांची पार्टनरशिप वाखण्याजोगा खेळ खेळला. 12-25 अनिकेत खेळतोय. 10-29 ला त्यामध्ये 6 ऍड आणि करा. मुठेने आणखी एक जबरदस्त टोला दिलाय. षटकार. नो बॉल. आता फ्री हिट आहे. 7 धावा मिळतील. प्रचंड ताकद आणि जागेवरून मोठे मोठे फटके खेळण्यासाठी माहिर असलेला मयूर. फुल लेंथ बॉल क्विकर वन होता. बॅटर मिस झाला आणि त्यासोबत विकेट किपरही एज आहे आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. लॉंग स्टॉपला चौकार. ऍक्शन रिप्ले डी पार्कर लाईव्ह इव्हेंट. फुल लेंथ बॉल, हलकी कडा होती, फार वेगाने गेलाय. चौकार. स्कोर सध्या आपण पाहतोय तो टोटल 65 आणि 39 ला मयूर खेळतोय. इकडे थोडासा बॉल बॅटवरती व्यवस्थित आला नाही. 9 सेकंडला थ्रो रन आउटला चान्स होती, मात्र अंपायर सांगतात बॅटर सेफ आहेत. एकदा विकेट आली आणि अशा पद्धतीने रिंगचा सिग्नल आहे. 4 षटकांचा खेळ संपला. स्कोर सध्या आपण पाहतोय 66. 66 धावा नाबाद. बॅटिंग करत असताना डोंबिवली पूर्व. पाणी लवकर घेऊन जा प्लीज. आणि नुकतंच या सिद्धिविनायक चषकाच्या निमित्तानं ज्यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळते आणि या मॅच मध्ये आपल्याला इनॅक्शन देखील पाहायला मिळतील. पण सध्याची सिच्युएशन टाईट आहे. ईस्टने बॅटिंग चांगली केलेली आहे. कॉर्पोरेटर KDMCचे आपले साईदादा शेलार यांचं आगमन सुस्वागतम. पडल्यानंतरचा असो बॉल चांगला फिरला. वेदांत पुन्हा आला. लेग स्पिनर ड्रिफ्ट. पडल्यानंतर बॉल किती फिरलाय बा. मयूर देखील उलटाच फिरला होता पण बॉल बॅटवरती आला नाही. धावा 67 वरती थांबलेल्या आहेत. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता. ऑन साईडला पोल करायला गेले होते, कनेक्शन नाही. फाईन लेगकडे बॉल आहे. एज होती. सिंगल सोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो 67. 67 धावा.
67 रन्स सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल वेदांत स्टेप आउट एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय डीप मध्ये फिल्डर तर उपस्थित आहेत. डबलला चान्स घेतलाय रनआउटला आताही धोका पण शेवटी दोघांनी कॉल ऍक्सेप्ट केला आणि 2 धावा मिसफिल्ड झाली. थ्रो विकेट किपरला व्यवस्थित कलेक्ट देखील करत आला आणि थ्रो देखील तितका व्यवस्थित नव्हता. धावा 2-2 स्कोर सध्या 69 बॉल बाकी या षटकातील 3 ओव्हरऑल या डावामधले 9. चला चला थोडं स्पीडअप घ्या आता प्लीज. पुढचा बॉल खेचून मारायला गेले कनेक्शन आताही नाही. डॉट बॉल चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये जरूर 12 धावा गेल्या पण इकडे वेदांतने या षटकामध्ये 4 बॉलमध्ये फक्त 3च खर्च केलेले आहेत. सुबह 69 69 होल टॉस आहे स्लॉगेट मिड विकेट कडे फिल्डर आहेत पकडल्या अनिकेतने कॅच अनिकेतची पहिला धक्का डोंबिवलीसला. ऍक्शन रिप्ले स्लॉग स्वीपला अटेम्प्ट होता आणि इकडे मिड विकेटला अनिकेतने जबरदस्त कॅच पकडली. अनिकेतचीच चांगली बॅटिंग केली 27 धावा जरूर अनिकेतने जोडल्या आणि साई शेलार यांची एंट्री मैदानाच्या आतमध्ये होते. अर्नॉल्ड ऑफ टेनिस क्रिकेट वर्ल्ड या क्षणाला तसे हिट देखील पाहिजेत. येस हेअरस्टाईल चेंज आहे दॅट्स वाय थोडे लुक मध्ये वेगळे वाटले. एंट्री देखील आपण बघितले. स्वतः या मॅच मध्ये वेदांतने कमबॅक केलंय डोंबिवली वेस्ट साठी. ऑन साइडला चाललाय बॉल गॅप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअरकडे डीप मध्ये फार वेगाने फील्ड धावताय. डबलला चान्स घेतील असं वाटतंय. फर्स्ट लुक पोहोचले 2 धावा आणि 2 धावांसोबत स्कोर सध्या आपण पाहतोय तो पुढे 71 71 धावा 5 षटकांचा खेळ संपला. 71 for 1 71 ला 1 डोंबिवली पूर्व. लास्ट ओव्हर आता दोन्ही खंबालपाडाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. साई शेलार मयूर मुठे महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. शेवटच्या 6 बॉलमध्ये 15 ते 20 धावा जोडण्याचा दोघांकडून प्रयत्न असेल. मयूर वेल सेट बॅटर 15 बॉल 41 धावांची स्फोटक खेळ आतापर्यंत त्याने केले या मॅच मध्ये. आणि दुसऱ्या बाजूला साई शेलार यांची एंट्री झालेली आहे. दोघांकडे मोठमोठे फटके आहेत पण या क्षणाला दुसरा जो गोलंदाज कोला कोला पहिला बॉल होल टॉस लॉफ्ट केलाय टक्कस आवाज आणि बॉल सीमा पार षटकार. डाऊन दी ग्राउंड या अगोदर देखील पहिल्या षटकामध्ये यश चौधरीचा अगेन्स्ट मयूरचा 7 षटकार आला होता. हा त्याहून थोडासा पुढे पडला कारण ताकद होती आणि बॉलवरची फर थोडी कमी झाली. वेगाने कोलाचा पहिलाच बॉल फुल टॉस आणि देन फुल टोल वसूल. षटकारासोबत मयूर 47 वरती पोहोचलाय. 50 लोडिंग आणि 77 वरती डोंबिवली ईस्ट. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता. पॅक ऑफ लेंथ ऑन साइडला हुक करायला गेले होते आणि शेवटी अंपायरचा सिग्नल वाईड. ऍक्शन रिप्ले अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केले वाईड साठी.
थर्ड अंपायर. थर्ड अंपायर नाही आहेत ऑन स्क्रीन, पहा तुम्हीच अंपायर. थर्ड अंपायर ठीक आहे. अंपायर ऑन गार्ड अंपायर थांबा तुम्ही. व्हाईट साठी रिव्ह्यू आहे. अंपायर हाईटचा दिलाय ना. White ball because of height. पुढचा बॉल. चांगला वेग. हा देखील बॅक ऑफ लेंथ होता पण समोरून उसळलाय. कोलाकडे वेग प्रचंड आहे आणि तो वेग आता आपल्याला दिसतोय. डॉट आलाय. धावसंख्या 78 वरती थांबले. 47 ला मयूर खेळतोय. 50 लोडिंग. पाव्या त्याचं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतंय का. 4 बॉल बाकी आहेत अजूनही. फटका फसलेलाच आहे पण कव्हर्सला फिल्डर कोणी नव्हता. सिंगल झाले. वेदांतने फार चांगली फिल्डिंग केली आणि खास करून 5th ओव्हरमध्ये त्याचं बॉलिंग मधून कमबॅक क्लास. मागचं षटक फक्त 5च धावांचं राहिलं आणि अनिकेतची विकेट देखील त्याने काढली होती. बॉल आणि बाकी 3. 79 स्कोर. साई शेलार ऑन स्ट्राइक. कमी गती थोडी. लेमन कट. नाव तर मिळणार नाही आणि येतोय डॉट बॉल. थोडासा मुद्दामून बाहेर ठेवलाय बॉल आणि थोडा कमी गतीने. बिकॉज जितका वेग साई शेलार समोर जेव्हा जेव्हा आलाय त्या वेगाचं उत्तर साई शेलार यांच्या बॅटने वेगाने दिलेलं आहे. आणि कोलाने मागचे फार वेगाने टाकले पण आताचा जो टाकला होता तो कमी गतीने टाकलाय. आता पेस ऑन. आत आलाय बॉल. प्रचंड वेग आणि दुसऱ्या बाजूने आता साई शेलार विकेट सॅक्रिफाईस करतात मयूरसाठी. 79 ला दुसरा झटका. शेवटचा एक बॉल आहे. चला नवीन बॅटर लवकर या. स्वयं काढे आणखी खंबालपाडाचाच खेळाडू आहे. शेवटचा बॉल पळत मयूर मोठेच आपल्याला अर्धशतक पाहायला मिळते का. 48 ला नॉट आउट. वेग चांगला कोलाकडे. कमबॅक त्याने केलंय. अर्धशतक तर होणार नाही पण 48 धावांचा जबरदस्त खेळ मयूरने केला. अनिकेतने चांगली साथ दिली आणि डोंबिवली ईस्टने 6 ओव्हरमध्ये बनवले 80 धावा. 2 विकेट पडले. 81चं टार्गेट आहे. पुढच्या दोन्ही टीम्सला विनंती आहे टॉस या आणि आमचे समालोचक विशाल पाटील. पुढच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. चला चला पुढच्या मॅच मध्ये खेळणाऱ्या दोन्ही टीमचा कॅप्टन टॉस रेडी या. चेक. सर्व विनंती करतो टीम अजीब 11 महाड आणि रॉयल चॅलेंजर बामनगाव दोन्ही टीमचे कॅप्टन सर आपण पोहोचा. टॉस आपण करूया आणि हा टॉस करण्याकरिता मी मनसावरनं विनंती करतोय.
सचिन दादांना मी विनंती करतो, दादा आपण या टॉस बॉक्समध्ये आपला शुभहस्य आम्ही टॉस करणार आहोत. टॉस अवॉइड करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन अजीब 11 महाड चे कॅप्टन आलेले आहेत. बामणगाव टीमचे कॅप्टन आपणही पोहोचा लवकर, चला विनंती असेल. रॉयल चॅलेंजर बामणगाव टीम बामणगावचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण यायचे टॉससाठी, बिकॉज अपोनंट टीमचा कॅप्टन हजर आहे, मान्यवर देखील आमचे हजर आहेत. आपणही पोहोचा लवकरात लवकर. या थोडी पायांची आता गती थोडी वाढवा. टॉस आपण करूया. सचिन दादांच्या शुभहस्ते आपण टॉस करणार आहोत. एका बाजूने आपल्याला रॉयल चॅलेंजर बामणगाव टीम पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूने अजीब 11 टीम आपल्याला पाहायला मिळेल. कॉल कोण करतो ते फक्त सांगा. हेड ऑर टेल असा कॉल करायचा. बामणगाव टीमचा कॉल असेल. टेल्स असा कॉल होता आणि आलाय टेलच आलाय. टॉस बामणगाव टीमने जिंकला. दादांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. थोड्या चर्चा आपण नक्कीच करूया. मित्र टॉस जिंकला, निर्णय काय राहणार आहे? फिल्डिंग करू पहिले. फिल्डिंग करणार आहेत आणि खरं तर हे 2 दिवसीयच आयोजन आहे, बट नाईट फॉर्मॅट आहे, खेळण्याची एक वेगळीच मजा आहे. आणि स्पेशली आयोजन पाहता जी मेहनत मॅनेजमेंट कमिटीने या स्पर्धेकरिता घेतलेली आहे त्याविषयी काय सांगशील? नियोजन तर खूप भारी आहे आणि नाईटला खेळायला खूप मजा आहे. आता फिल्डिंग करणार आहेत, सो स्ट्रॅटेजीज कशा प्रकारे राहणार आहेत, माइंडमध्ये काय थॉट्स आहेत की 4 ओव्हर आहेत, अपोनंट टीम देखील एक चांगली टीम आहे, किती पण रिस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न असेल आणि गोलंदाजी क्रमामध्ये खास करून कोणाकडनं जास्त अपेक्षा राहणार आहेत? रोहन. बेस्ट ऑफ लक टीम बामणगाव. महाड टीमचे कॅप्टन आमच्या समोर जोडले गेले. दादा तुम्ही जर टॉस जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असेल. बट आता वाट्याला बॅटिंग आली आणि या आधीचे सामने तुम्ही पागलेच असतील, ज्या प्रकारे बॅटिंग होत आहे, बॉल देखील पडल्यानंतर चांगल्या प्रमाणे बॅटवरती येतो. सो काय वाटतं माइंडमध्ये काय विचार येतो की जर आम्ही या आकड्यापर्यंत पोहोचलो तर नक्कीच आम्ही तो आकडा डिफेंड करू शकतो, एखादा आकडा? आणि आज बॅटिंग क्रम कशा प्रकारे? आम्ही 5 ओव्हरमध्ये कमीत कमी 70-75च्या पुढे मारण्याचा प्रयत्न करू. आणि बॅटिंग ऑर्डरमध्ये आज खास करून कोणाकडे नजरा जास्त असतील? बाबी दादा, ओंकार देसाई. आणि महत्त्वपूर्ण गोष्ट की खरं तर जर आपण विचार केला तर आपण मे महिन्यामध्ये आहोत आणि खरं तर या विभागामध्ये मे महिना म्हटला गेला तर स्पर्धा फार कमी होऊन जातात, बट तरीसुद्धा आपल्या खेळाडूंना एक संधी देण्याकरिता मॅनेजमेंट कमिटीचा जो प्रामाणिक प्रयत्न राखलेला आहे, जे आयोजन नियोजन त्यांनी या स्पर्धेकरिता केलेलं मेहनत केलेली आहे, त्याविषयी काय सांगाल? आयोजन खरंच खूप छान आहे आणि बोलायला तर कौतुक करण्यासारखं आहे ते, कारण का नाईट स्पर्धा खेळण्याच्या आणि म्हणजे आपल्या समाजाच्या ह्यानी जर खेळण्याच्या ह्यानी खूपच छान आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला देखील. टॉस झालाय कंप्लीट आणि बातमी अशी आहे की टॉस जिंकलाय रॉयल चॅलेंजर्स बामणगाव टीमने आणि त्यांनी डिसाईड केलं ते करणार आहेत प्रथमतः फिल्डिंग. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच करंजी काळन सर. बॉल अवेलेबल करून द्यायचे आहेत ग्राउंडमध्ये, चेंडू पोचवायचे आहेत ग्राउंडमध्ये. विनंती असेल लवकरात लवकर. सामन्याला आपण सुरुवात करूया. आणि एक जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. ईस्ट आणि वेस्टची लढत आहे.
अगदी रेग्युलर डेजमध्ये एकमेकांचा अगेन्स्ट खूप वेळा खेळत असतात. आणि दोन्ही टीम्स प्लीज 12 मॅन पाठवा, कारण योग्य ती नावं आमच्या स्कोररपर्यंत पोहोचणे महत्त्वाचं आहे. बॅटिंग टीम तुमचा 12 मॅन, फिल्डिंग टीमची ऑलमोस्ट सर्व नावं माहिती आहेत आम्हाला. बॅटिंग टीमचा पाठवा 12 मॅन विनंती असेल. सामन्याला आपण सुरुवात करूया. पहिलं षटक गोलंदाज तयार होतो गोलंदाजी मार्कवरती. प्रेम भोईर, उंबारलीचा हा डावखुऱ्या शैलीचा एक अप्रतिम गोलंदाज, आणि समोर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतो. 12 मॅन पाठवा बॅटिंग टीम. सुरुवात होत आहे. दोन्ही टीम्सला आपण देऊया विजयाच्या शुभेच्छा. पगलाच बॉल वाईट यॉर्कर चॉप केला, कवसला फिल्डर वेगाने तिथे आले, बॉल फील्ड केला, सिंगलने सुरुवात झाली आहे या दुसऱ्या सत्राला. बॅटिंग टीम एक अतिरिक्त खेळाडू पाठवा प्लीज विनंती असेल, कारण नावं आमच्यापर्यंत आलेली नाही आहेत आणि स्कोर कार्ड ऑनलाईन स्कोरिंग थांबलेली आहे. निलेश आणि तुषार पाटील ही जोडी आपल्याला सलामीसाठी पाहायला मिळत आहे. ईस्ट आणि वेस्ट ची ही लढत आहे. नेक्स्ट बॉट आणि बॅटचं फेस जर ओपन केलं होतं, बट बॅट आणि बॉलचं कॉन्टॅक्ट तिथे कोणत्याही प्रकारे आलं नाही आहे. आणि प्रेम भोईर ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय, आणि त्याविषयी खरं तर सांगायचं झालं तर तो लेदर बॉल क्रिकेट देखील खेळतो. त्याची ती ॲक्शन ज्या प्रकारे तो बॉल रिलीज करतो, कारण मोस्ट ऑफ आपण पाकले जे लेदर बॉल क्रिकेट खेळून टेनिस बॉल क्रिकेट खेळतात, काही गोष्टी असतात, काही बेसिक्स असतात, ते आपल्याला त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतात. सपोज रनअप पहा, त्यानंतर बॉल रिलीज करण्याची ती पद्धत असेल. आता फुल टॉस, बॅटचा फेस इथेही ओपन केला, पण फायदा पूर्णपणे घेता आला नाही आहे तुषारला. पॉईंटला बॉल स्टॉप झाला, सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं टीम टोटल आता जाऊन पोहोचली आहे 2 धावा धावफलकावरती. टेनिस बॉल क्रिकेट तर सर्वांचा आवडता खेळ राहिला आपला ग्रामीण विभागामध्ये. ग्रामीण नव्हे तर आता मोठ्या मोठ्या लेवलला देखील आपल्याला टेनिस बॉल क्रिकेट पाहायला मिळतो. आपण नुकतेच आपण जर पाहिलं प्रेसिडेंट कप आपण पाहिला, PSPL झाली, ISPL, ISCL सारख्या मोठमोठ्या स्पर्धा आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी आपल्या प्रत्येकी टेनिस बॉल क्रिकेटरसाठी आता उपलब्ध झालेली आहे. आणि हे सोन्याचे दिवस आले टेनिस बॉल क्रिकेटसाठी. बॉल हवेमध्ये आहे, मीड ऑनचा फिल्डर तिथे आला, बॉल फील्ड झाला आणि तिथे अनिकेत दिसतोय. सोनार पाडा, अनिकेत पाटील तिथे आहेत. खरं तर जर आपण विचार केला, फिल्डिंग करत असताना आपल्याला डोंबिवली ईस्ट टीम आपल्याला फिल्डिंग करताना पाहायला मिळत आहे. आणि सध्याच्या घडीला ईस्ट भारी आहे वेस्टवरती, कारण ही देखील एक रंगतदार मॅच आहे. कारण जो जिंकेल तो नेक्स्ट इयरपर्यंत नक्कीच सांगेल की वेस्टवाल्यांना ईस्टवाल्यांना आम्ही हरवलं. त्यामुळे या सामन्याचं महत्त्व जास्त झालं. यॉर्कर वॉड बॉल पूर्णपणे ना बॅटरला खोलून ठेवलं. ज्या प्रकारे बॉल टाकला प्रेम भोईरने, लेफ्ट आर्म बॉलर स्पेशली रायटी बॅटरसाठी यॉर्कर, जबरदस्त बॉल. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आजही अशा प्रकारे जर आपण मी जेव्हाही बॉल पाहतो ना, मिचेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट यांची आठवण आवर्जून होते. थोडा 90sच्या जमान्यामध्ये जाऊ तर वसीम अक्रमची आठवण नक्कीच तुम्हाला येईल. आणि थोडं आणखी पुढे आलो 2000च्या दशकामध्ये मिचेल जॉन्सनचं नावही मी आवर्जून घेईन. आता रिव्हर्स स्वीप खेळायचा होता, बट हा बॉल देखील चांगला टाकला. जणू काय ऑलरेडी बॅटरला पाकलेच होतं की बॅटर रिव्हर्स स्वीपसाठी अटेम्प्ट करणार आहेत. अगदी वाईड ऑफ स्टंप फुल्लन बॉल टाकला आणि आणखीन एक निर्धाव बॉल. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. आणि पहिल्या षटकामध्ये फक्त रन्स 4 आणि आता खेळ लागलाय येत्या 5 ओव्हर्सचा. आणि जिंकण्याकरिता आणखीन करायचं आहे 77 धावांची आणखीन आवश्यकता आहे. दोन्ही बॅटर सध्याच्या घडीला विचारांमध्ये आहेत, कारण गोलंदाजी बघा गती आहे, बट गतीसोबत नियंत्रण, अनुशासन या देखील गोष्टी आहेत ना. चला वेळ जास्त झाला, फिल्डिंग टीम प्लीज थांबू नका, कारण आजचा जो रात्रीचा जो शेड्यूल आहे त्या शेड्यूलपैकी फक्त 2च मॅचेस झालेले आहेत. विनंती असेल प्लीज लवकरात लवकर फिल्डिंग सेट करा आणि पुढील ओव्हरला सुरुवात करा. आशुतोष चव्हाण गोलंदाजी मार्कवरती तयार होतो. माझं तर मत असंच होतं, कारण जी तुम्ही वेस्ट की ईस्ट, ओके,
12th मॅन म्हणून तरी जागा द्यायला पाहिजे होती. ड्राईव्ह केला, फिल्डर येत आहेत, बॉल फील्ड केला गेला आणि तोपर्यंत मिडल सिंगल. खरं तर बघा 12th मॅन म्हणूनही जोडणं आजच्या डेटला ही देखील गोष्ट छोटी राहिली नाही आहे. 12th मॅन म्हणूनही जेव्हा आपण असतो ना तेव्हा पूर्णपणे ना आपले हृदयाचे ठोके ना ते मॅचवरती डिपेंड असतात की मॅचमध्ये काय चाललंय, आपली टीम किती पुढे किती मागे. आता बॅटर डबल माइंडेड झालेत कारण दबाव जाणवतोय दोन्ही बॅटर्सला. कारण जेव्हा रिक्वायर रेटनं वेगाने पुढे जातो ना त्यावेळेला कूल अँड काम राहणं, शांतरित्या विचार करणं आणि विचार करून मोठे फटके खेळणं इट्स नॉट इझी. आता स्विच हिट खेळायचा होता, थाईजवरती बॉल दिला, रन घेण्याचा प्रयत्न केला तिथे आणि सिंगल इथेही मिळेल लेग बाईसच्या स्वरूपामध्ये. बट मी म्हणेन सिंगल डबलने काम बनणार नाही आहे. परिस्थिती आता अवघड झाली आहे आणि अवघड परिस्थितीमधनं आता डोंबिवली वेस्ट टीमला जर पुढे जायचं आणि हा सामना जिंकायचा तर कुठेतरी इथं आता बाउंड्रीजचा वर्षाव हवा आहे आणि वर्षावासाठी तुषार पाटीलकडनंही ते मोठे फटके हवेत. पण खरं तर टू बी ऑनेस्ट तुषार पाटील नव्हे तर त्याच्या सोबतीनं जो दुसऱ्या एंडला बॅटरी असेल ना त्याच्याकडनंही एक्झॅक्ट सेम अपेक्षा आहेत. आता रिव्हर्स स्वीप, गॅपमध्ये बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटला डीपमध्ये, बाउंड्री लाईनचा पलीकडे 4 असे फटके हवेत आणि पगला चौकार आलाय. आता कुठेतरी जी परिस्थिती झालेली आहे ना मरवा आते आते बहुत देर हो गई की क्या ऐसा भी लग रहा है. कारण सध्याची परिस्थिती जी झालेली आहे ना तुम्हाला ऑलमोस्ट बघा कॅल्क्युलेशन मी समोर ठेवतो की तुम्हाला पर ओव्हर काय हवं आहे. तुम्हाला पर ओव्हर 3 ते 4 बॉल किमान बाउंड्री लाईनचा बाहेर पाठवायचे, मिनिमम. मॅक्झिमम आले तर ते अतिउत्तम तुमच्यासाठी, अशी परिस्थिती झालेली आहे. नेक्स्ट बॉल. आता तुषार पाटीलने याआधी लेफ्टला आता राईटला बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, बॅक टू बॅक 4. याआधी रिव्हर्स स्वीप, त्यात नंतर हलकासा शफल झाला, ऑफस्टम्पवरती चालून आला, अगदी पाकलं की डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं क्षेत्र खाली आगे, बॉलला फक्त वळवलं तिथे रिस्कच्या जोरावरती आणि आणखीन मिळतात 4. बघा गॅपला भेदणं ही देखील एक कला आहे. कारण आजचं मॉडर्न डे क्रिकेट आपण पाहिलं तर एक बॅटर म्हणून जेव्हा तुम्ही क्रीजवरती उतरता माइंडमध्ये काही गोष्टी नसतात, फक्त जायचं बॅट चालवायची या गोष्टी असतात. त्याच काळामध्ये असे फटके पाहायला मिळणं ही देखील कौतुकास पात्र गोष्ट. वा 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 क्या बात आहे. लेफ्ट राईट सुरू आगे. आता बॉल चालला बॅकवर्ड पॉइंटला डीपमध्ये, सलग चाललाय 3रा चौकार तुषार पाटील. अशाच फटक्यांसाठी तर ओळखलं जातं या बॅटरला. ग्रामीण क्रिकेटमध्येही आपण या खेळाडूला पाहिलेलं आहे. मोस्ट ऑफ तुषारची बॅटिंग जेव्हाही आपण पाहतो ना एक गोष्ट समजते की गॅप्स कुठे आहेत, आपल्याला बॉलला कुठे ढकलायचं त्याकडे नेहमीच इनिशियल ओव्हर्समध्ये तुषारचं लक्ष असतं. 3 चौकार आले आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला. 2 ओव्हर्स आणि 2 ओव्हरचा अखेरता रन्स आहेत. 18 खेळ लागल्या 18 चेंडूंचा आणि हा सामना जिंकण्याकरिता आता करायचा आहेत रन्स 63. तुषार पाटील ऑन स्क्रीन तुषार आपल्याला पाहायला मिळतोय. पण कुठेतरी त्यालाही ठाऊक आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटर निलेश आहेत त्यांनाही ठाऊक आहे की तुषारला साथ मिळेल तर काम बनवू शकतं, एकट्याने काम बनणं अवघड. कारण 18मध्ये आता समीकरण जे लागलेलं आहे ते आहे 63 अजूनही चेस करायचं आहे. पर ओव्हर आता 21 रन पर ओव्हर इथनं करायचं आहे. स्टील मी म्हणेन चेझेबल आहे, रन्स बनतात या क्रीडांगणावरती. माफी असू द्या 6 षटकांचा आय थिंक सामना, म्हणजे 4 ओव्हरमध्ये 63 करायचं. तरी मी विचार करतच होतो की कुठेतरी काही करेक्शन आहे. माफी असू द्या 4 ओव्हरचा खेळ आणखीन लागला आणि जिंकण्याकरिता आणखीन 63 करायचं. म्हणजे रिक्वायर्ड आता कॅल्क्युलेट जर आपण केलं तर 16 रन बरोबर. गोलंदाज आता तयार होतोय स्वयं खाडे. पॉवर प्ले आता समाप्त झाला. चला फिल्डिंग टीम प्लीज घाई करा, वेळ फार चालला. कारण आजचा जो आमचा रेग्युलर शेड्यूल आहे त्यातपैकी 2च सामने झालेत. आता पॅडल स्वीप खेळायचा होता, बॉल आता चालला आहे डीप मिड विकेटला, फिल्डर वेगाने तिथे आलेत, रनआउटची शक्यता, अपील अँड फिंगर अप, विकेट. झटका पगला.
बॅटर आता दाखल झालेत. इन ॲट नंबर 3 यश आला बॅटिंग करण्यासाठी. संघ अडचणीमध्ये. या परिस्थितीमध्ये जोही बॅटर क्रीजवरती येईल ना त्याला जात्या क्षणी मोठ्या फटक्यांसाठीच जायचं. त्यामुळे अतिरिक्त विचार करण्याची बॅटर्सला आवश्यकता नाही आहे. आणि येत्या क्षणी यशने तेच केलं. बॉलला लॉंग ऑफला पाठवलं आहे तिथे फिल्डर. स्वयं खाडे या गोलंदाजाने या हंगामामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी केलेली आहे. जितकं मी स्वयंला या हंगामामध्ये पाहिलं ग्रामीण क्रिकेटमध्ये जबरदस्त गोलंदाजी त्याने केलेली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे की हाईट आहे त्यासोबत गती आहे आणि त्यासोबत महत्त्वाची गोष्ट की लाईन आणि लेंथवरती कंट्रोल. बघा क्रिकेट या खेळामध्ये ना मी म्हणेन क्रिकेट नाही कोणताही खेळ असू द्या त्यामध्ये तुम्हाला परिपक्व बनायचं आहे. जर त्यामध्ये तुम्हाला लाँग टर्म मैदानं गाजवायची आहेत ना तर तुम्हाला तुमचा बेसिक इम्प्रूव्ह करणं ही सर्वात जास्त महत्त्वाची गोष्ट असते. आणि बेसिक्स या गोलंदाजाचे जबरदस्त आहेत. बॉल हवेमध्ये आगे लॉंग ऑन येत आहेत. कॅच पकडली जाईल. विकेट येईल. तुषार पाटीलला आता जावं लागेल डगावरच्या दिशेने. झटका हा दुसरा आणि मोठा लागला टीम डोंबिवली वेस्टला. बघा एलिव्हेशन नाही मिळालं. बॉल अगदी फ्लॅट गेला लॉंग ऑनला आणि त्याचमुळे ही संधी तिथे निर्माण झाली. आणि कौतुक करेन अनिकेत पाटीलचं ज्या प्रकारे त्यांनी कॅच कंप्लीट केली. सफलता इथे मिळेल स्वयं खाडेला. कॉम्बॉक्समधनं याआधी तुम्ही 2 गोड आवाज ऐकले. डोंबिवली ईस्ट संघ या मॅचमध्ये पुढे आगे आणि तसेच समालोचन क्षेत्रामध्ये देखील डोंबिवली ईस्टचा एक नाव फार पुढे आगे सध्याच्या घडीला. आमचे समालोचक मित्र बंधू करंजी काळन सर त्यातल्या त्यात आवाज पिंपलगडचा देखील तुम्ही ऐकला. साहिलजी शेळके यांचा गोड आवाज तुम्ही ऐकला. सध्याच्या घडीला ते WHO कार्यरत देखील आहेत. हेल्थ रिलेटेड काही गोष्टी असतील पोलिओचे डोस असतील या गोष्टींवरती चर्चा तुम्हाला जर करायची असेल तर आवर्जून तुम्ही साहिल शेळकेसोबत करा. ऑल ओव्हर ठाणे रिजनमध्ये त्यांचं काम चालतं. पडल्यानंतर बॉल गतीने निघाला. पेस अँड बाउन्स दोन्ही गोष्टी पाहायला मिळाला. आणि तसेच खरं तर मला असं वाटतं ते मॅच खेळण्यासाठी आले असावे. कॉमेंटेटर सुनील लांबोर कदाचित यांचा आवाजही तुम्हाला आणि प्लेयर मी ते ऐकलेलं. बघा खरं तर आमच्या समालोचन क्षेत्रामध्ये काही असे चेहरे आहेत आम्हाला पकडून की जे कॉमेंट्री देखील चांगले करतात त्यातल्या त्यात त्यांचा खेळ देखील तितकाच चांगला आहे. एक बॉल अजून बाकी आहे सर. स्कोरर सांगतोय 12th मॅन पाठवायचं बॅटिंग टीम. सर ओव्हर कंप्लीट आहे. करेक्ट ओव्हर कंप्लीट आहे. ऑनलाईन स्कोरिंग थांबली आहे. प्लीज 12th मॅन पाठवा बॅटिंग टीम. अदरवाईज एखादा असा कोणी पाठवा जो आम्हाला सर्व नावं सांगेल. अनिकेत आलेत बॅटिंग करण्यासाठी. अनिकेत आलेत बॅटिंग करण्यासाठी आणि दरम्यान 3 ओव्हरचा खेळही समाप्त झाला. बघा जेवणाचा कोणी बाकी राहिला असेल जेवण करायचं प्लीज आपण जेवण करून घ्या कारण थोड्या वेळात स्टॉल बंद होणार आहे. सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था आज आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीनं करण्यात आलेली आहे. चेअरमॅन अज्जूदादा सिंग यांचा आवर्जून उल्लेख व्हायलाच हवा आहे. त्यांचे संपूर्ण सहकारी असतील. सर्वांचा उल्लेख करणं गरजेचं आहे. सर्वांनी फार मेहनत या स्पर्धेकरिता घेतलेली आहे. बघा पगले जे 6 संघ आहेत ते लोहार आणि सुतार समाजामधले 6 संघ आपल्याला पाहायला मिळतात. त्यात नंतर जे 6 संघ आहेत ते रत्नागिरी सिंधुदुर्ग या बेल्टमधले आपल्याला 6 संघ पाहायला मिळणार आहेत. वेळ थोडा जास्त चालला आहे सो प्लीज रिक्वेस्ट आहे फिल्डिंग टीम टू बी ऑनेस्ट बोलतो. बघा तुमची एक्झिबिशन मॅच तुम्ही कंप्लीट कराल तुम्ही निघाल बट त्यात नंतर आमचा जो शेड्यूल आहे ना
सकाळचा नाश्ता करून आम्हाला जावं लागेल. सो प्लीज थोडा आमचा विचार करा, आमच्या मॅनेजमेंट कमिटीचा विचार करा. आणि महत्त्वाची गोष्ट की बघा, रत्नागिरी सिंधुदुर्ग बेल्टमधल्या देखील टीम्स आहेत, तेही लांबनं ट्रॅव्हल करून आलेले आहेत. सो त्यांचाही थोडा विचार करा तुम्ही. खेळ राखला आता येत्या 3 ओव्हरचा आणि जिंकण्याकरिता आणखीन करायचं आहेत. अनुराग तयार होतो गोलंदाजी मार्कवरती. चला घाई करा फिल्डिंग टीम. एखादं षटक मला असं वाटतं आज साई दादा देखील टाकताना दिसू शकतात. बॉल हवेमध्ये आगे, गोलंदाज स्वतः पोहोचतोय तिथे. कॉट अँड बॉल स्वरूपामध्ये सफलता अनुरागसाठी. New man in at number 5. Batter name? साहिल. साहिल आलेत बॅटिंग करण्यासाठी. ईस्ट आणि वेस्टची ही बॅटल आहे, बट ईस्टवाले भारी आहेत सध्याच्या घडीला. प्लॅन मेस येतोय डॉट. साहिल आलेत बॅटिंगसाठी. खरं तर जर आपण पाहिलं तर असं वाटतं की ईस्टवाले थोडी जास्त तयारी करून आलेत कम्पेअर टू वेस्ट. उडवला बॉल, रडार मध्ये रेंज मध्ये लॉन्च केलाय, बट डीप मिड विकेटला चांगली कॅच पकडली अनिकेत पाटीलने. आणि खरं तर जर ईस्ट टीम आपण पाहिली तर एक साई दादाला आपण सोडून दिली तर त्यानंतर सर्व अंडर-25 वाटतात. पूर्णपणे यंग टीम आहे. आणि दुसऱ्या बाजूनही आपण जर पाहिलं तुषार पाटील निलेशला आपण सोडून दिलं तर त्यात नंतरही सर्व यंगस्टर्स आपल्या टीममध्ये पाहायला मिळतात. नाही खरं तर एक गोष्ट आणखीन राहिली की आपण साई दादांचा उल्लेख केला, ते सिनियर आहेत, बट ज्या प्रकारे त्यांनी इतके वर्ष फिटनेस मेंटेन केला त्यांच्या वयाची चर्चा कधीच होऊ शकत नाही. मला असं वाटतं की हां तेही स्माईल करतात. उडवलाय बॉल, आता देखील फिल्डर येतात आणि पहा अनिकेतचा पाठलाग आज काही बॉल सोडत नाही. अनिकेत जिथे जातो तिथेच बॉल येतो. आणखीन एक विकेट. बॅटर आता दाखल झालाय. बॅटर्स येतात, बॅटर्स जातात, अशीच परिस्थिती सध्याच्या घडीला या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण बघा स्कोरकार्डचा देखील दबाव होता, रन्स अगदी वेगाने बनवायचा होता, बॅटर्सकडे पर्याय नाही आहे. जात्या क्षणी मोठे फटके खेळायचेच आहेत आणि त्या प्रयत्नांमध्ये आता विकेट वेगाने चाललेत. कारण 5 बॅटर आता डगआउटमध्ये गेलेत, 5 विकेट गेलेत. ऑन द विकेट आता लॉफ्टेड ड्राईव्ह, फील्ड राखेत लॉंग ऑफला, बॉल फील्ड केला गेला. बॅटर नेम पोचवा प्लीज. नेक्स्ट बॉल. आता ही बॉल अलॉंग द ग्राउंड चाललाय, बॅटचा टोला बॉल लागला. काव कॉर्नरचे फिल्डर तिथे आलेत, अनिकेत पाटील.
पहिलं सत्र खरं तर जबरदस्त लागलं. डोंबिवली ईस्टसाठी ज्या प्रकारे स्पेशली कॅप्टन खेळलं पहिल्या सत्रामध्ये. बॅटर मयूरनं जबरदस्त बॅटिंग केली. 48 धावा त्याने इंडिव्हिज्युअली बनवला. आणि आता खेळ राहिला या सामन्यामध्ये इथं 12 चेंडूंचा. आणि असं वाटतं की फक्त फॉर्मॅलिटीज राहिलेल्या आहेत. चला फिल्डिंग टीम थोडी घाई करा प्लीज. 12 चेंडू आणखीन राहिलेत. गोलंदाज आता तयार होतो. गोलंदाजी मार्कवरती साहिल रेडी होतो. यात नंतरचा जो सामना आहे रिक्वेस्ट असेल बघा टीम रॉयल चॅलेंजर्स बामनगाव तुमची फिल्डिंग आहे. तुम्ही रेडी राहा फिल्डिंगसाठी. त्याचप्रमाणे प्रथमतः बॅटिंग करत असताना महाड संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांनाही विनंती असेल तुम्ही आताच जो खेळाडू कक्ष आहे तिथे तुम्ही पोहोचा ही विनंती असेल. कारण कोणत्याही प्रकारे वेळ विलंब न करता आपण पुढील सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. साहिल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट म्हटलं तर टॅलेंटची कोणतीही कमी नाही आहे. तुम्हाला युवा प्रतिभावान खेळाडू अगदी प्रत्येकी वर्षी एक ना एक नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळतातच. आणि हा बॉल देखील जबरदस्त टाकलाय. यॉर्कर आला. डॉट बॉल येतोय. आणि याही संघामध्ये आपण पाहिले ईस्ट संघ मी उल्लेखही केला की यंग टॅलेंटेड चेहरे भरपूर सारे आहेत या संघामध्ये. आपण प्रेमला पाहिलं त्यामध्ये स्वयं खाडे असतील. त्यामध्ये आता साहिल आपल्याला दिसतात. अनुराग असतील. बॉलिंग युनिट पूर्णपणे युवा गोलंदाज आहेत. पण एकाही बॉलरने निराश केले नाही आहे. प्रत्येकी बॉलरला जर आपण पाहिल्यानंतर मॅच्युअरली ते प्रत्येकी गोलंदाजाने गोलंदाजी केली आहे. आता रिव्हर्स गॅपमध्ये बॉल चाललाय. डीपमध्ये शॉर्ट थर्डला चौकार. 4 मिळतात बट फार उशीर झाला या फटक्यांसाठी. बघा अपेक्षा नक्कीच होत्या की एक रंगतदार बॅटल होईल. रफ अँड टफ मॅचची शक्यता नक्कीच होती प्रेक्षकांना. बट तसं काही झालं नाही आहे. ईस्टवाले वन साईड निघालेत. आणि आता चॉप केला बट खरं तर लेफ्टी बॅटर रायटी ही गोष्ट राहिली. स्विच हिट खेळायचं जरूर होतं पण अखेरता पाहिलं की बॉल फुल लेंथ आला. आणि दरम्यान इथेही मिळेल सिंगल. फिल्डिंग टीम रेडी राहायचं. रॉयल चॅलेंजर्स बामनगाव आणि त्यांचा विपक्षामध्ये टीम अजीव 11 महाड संघ. ओपनर्स रेडी ठेवा. बामनगाव टीम तुम्ही रेडी राहा. मॅच जशी संपेल ग्राउंडमध्ये उतरा आणि फिल्डिंग सेट करा. आता पडल्यानंतर बॉल खाली लागला. बघा जेवणाचे जे काउंटर आहेत ते 15 मिनटं आणखीन चालू राहणार आहेत. ज्या कोणाचं जेवण बाकी असेल प्लीज आपण जेवण करून घ्या. कारण सर्वांच्या जेवणाची व्यवस्था आज करण्यात आलेली आहे. आणि बघा कोणाला स्पेशली पार्सलही घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता. हरकत नाही आहे. 15 मिनटं काउंटर चालू आहे. आता समोरच्या दिशेने फटका फिल्डर आहेत लॉंग ऑनला. विकेट आणखीन एक धक्का आता लागला हा 6वा. साहिल जे शेलके आज आवर्जून याही नावाचा उल्लेख पाहिलाच हवा. ज्या प्रकारे तेही काम करतात. समालोचन तर त्यांचं पॉवरफुल आहेच. त्यातल्या त्यात नुकतेच ते महाराष्ट्र केसरी कुस्ती जो आताच नुकताच प्रोग्राम झाला पिंपलासला तोही कव्हर करून ते आलेत. नेक्स्ट बॉल. लॉफ्टेड ड्राईव्ह बट आता येतोय फिल्डर प्रेम. कॅज्युअल एफर्ट्स. बघा कॅच ड्रॉपनेही मला असं वाटतंय फरक पडणार नाहीये. आणि खरं तर ग्रामीणची कदाचित मॅच असते आणि रवी काका इथे असते तर काही चर्चा नक्कीच झाली असती. बट होणार नाहीये. खेळ आता समाप्त झाला 5 षटकांचा. आणि आता
एका षटकाचा खेळ लागला. जबरदस्त परफॉर्मन्स डोंबिवली ईस्ट टीमचा आपल्याला पाहायला मिळाला आणि अगदी सहजरित्या विजयाच्या दिशेने ते वाटचाल करतात. लास्ट ओव्हर ऑफ दिस मॅच आणि आता गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती यश येतोय. चला थोडी घाई करा प्लीज. यश येतोय. यशचा पहिलाच बॉल हुक केलाय. बॉल सरळ चाललाय लॉंग लेगला. मिळतील किती हा प्रश्न आहे. अजूनही आम्ही अंपायर्सकडे पाहतोय. एका टप्प्याने बॉल गेलाय. 4 धाबा मिळतील. चौकार दरवाने येतोय. आता फक्त हाच प्रश्न लागला या सामन्यामध्ये की डोंबिवली ईस्ट किती रन्सने बाजी मारेल. आता वाईड ऑफ स्टंप फुललन बॉल होता. बॅटचं फेस तर तिथे ओपन केलं होतं बॅटरने. बॅटरने बॉलचं कॉन्टॅक्ट तिथे तितकंसं आलं नाही आहे. डॉट बॉल दरम्यान येतोय. हलका संपर्क आय थिंक सो आला होता असं वाटतं. आणि आता चेंडू लागलेत या सामन्यामध्ये. येते 4. 6 संघ सुतार आणि तसेच लोहार समाजामधलं आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यातनंतरचे जे 6 संघ आहेत ते आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्ग बेल्टमधले पाहायला मिळणार आहेत. आणि प्रत्येक टीम्स आवर्जून मी कौतुकही करणार आहे कारण क्रिकेटप्रती तुमचं प्रेम, क्रिकेट या खेळाप्रती तुमचं डेडिकेशन, त्यामुळे आज इतकं ट्रॅव्हल करून तुम्ही स्पर्धा खेळण्याकरिता पोहोचलेत. तुमचंही कौतुक नक्कीच व्हायलाच हवं. आता ही वाईड यॉर्कर एक्झिक्युशन प्रॉपर येतोय. डॉट आणि अजूनही आता चेंडू लागलेत. येते 2. गोलंदाजीमध्ये जर आपण पाहिलं तर जे ऑप्शन यूज करण्यात आले अनुराग, साकिल, यश, सुभयम, आशुतोष, प्रेम भोईर सर्वांनी कमालीची गोलंदाजी केली. आता फक्त एकच बॉल लागला या सामन्यामध्ये. शेवटचा बॉल या सामन्यामधला. आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. बाजी मारली आहे टीम डोंबिवली ईस्ट टीमने. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड हार्ड लक टीम डोंबिवली वेस्ट. चला विनिंग टीमला आपण लगेचच पारितोषिक देणार आहोत आणि डोंबिवली वेस्ट टीमचे कॅप्टन तुषारदादा पाटील आपला सन्मान केला जाणार आहे. त्यासोबत अर्नॉल्ड ऑफ टेनिस क्रिकेट वर्ल्ड अँड ऑल्सो कॉर्पोरेटर ऑफ KDMC साईदादा शेलार यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी दोघांना विनंती करेन की आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण मंचावरती या. आणि डोंबिवली ईस्टचा कॅप्टन ठरलाय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच मयूर मुठे. अनिलदादा चव्हाण यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. जेव्हा जेव्हा या विभागाच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात आणि या संपूर्ण विभागाला खरं तर ज्यांची प्रतिमा देखील आपण मंचावरती पाहत आहोत स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांचे ऑलवेज सहकार्य राहिले आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून त्यांचे चिरंजीव साईदादा शेलार हे देखील ऑलवेज या विभागातील सर्वच खेळाडूंना एक समाजाचं देणं म्हणून सपोर्ट करत आलेले आहेत. आणि साईदादांच्या आज देखील आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. सो दादांचा सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. मी अनिल मौना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते साईदादा शेलार यांचा आपण सन्मान करावा. तुषारदादा पाटील आपण या आपलाही सन्मान केला जाणार आहे. आणि प्लेअर ऑफ द मॅच मयूर मुठे आणि विनिंग टीमला आपण लगेचच ट्रॉफी देणार आहोत. बॅटिंग साईड आत्ताच्या मॅचची बॅटिंग साईड ओपनिंग पेअर लवकर पाठवा. वेळ कमी आहे मित्रांनो. बामनगाव